सभापती महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाला विनंती करत आहे की जीवनदीप अनुदानित आश्रमशाळा कळंब जिल्हा यवतमाळ या आश्रमशाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी दीपाली विलास कोमटीचा मृत्यू झाला असून तिच्या आईला दुसऱ्या पालकांमार्फत शाळेला विलंबाने निरोप दिला गेला आहे। मुलगी आजारी असून शाळेने मुलीच्या आजारपणाबाबत पालकांना वेळेवर कळवले नसल्याने मुलीची आई तिला भेटायला गेली असता मुलीची तब्येत अत्यंत खराब असल्याचे दिसून आले। तिच्या आईने मुलीच्या उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे स्वतः भरती केले। उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का पोहोचला। मुलीच्या आजारपणात तिच्या उपचाराबाबत शाळेने दाखवलेला हलगर्जीपणा व मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेच्या प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी व सदर संस्थेवर शासनाच्या वतीने प्रशासक नेमावा अशी मी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती करतो। या ठिकाणी माननीय मंत्री उईके साहेब आहेत, त्यांनी याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो।